जगातील प्रत्येक यशस्वी व्यक्तीने अपयश बघितलेलं आहे त्यांच्या जीवनामध्ये. म्हणूनच ते आज सक्सेस झालेले आहेत. या सक्सेस होण्याच्या अगोदर त्यांनीही कधीतरी अपयश प्राप्त केलेलं होतं आणि त्या अपयशातून त्यांच्या ज्या चुका आहेत त्या संपवून आज एक यशस्वी व्यक्ती आपल्यासमोर उभे आहेत. मात्र त्याआधी त्यांनी खूप अपयशसुद्धा पचवलेले आहेत. मग आपण सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये कोणत्याही प्रकारची हार न मानता, ज्या कधी हार आलेल्या आहेत, अशा गोष्टींना हार निर्माण झालेली किंवा तुम्ही लूज केलेल्या आहेत काही गोष्टी, त्या गोष्टी पुन्हा तुम्ही मिळवू शकतात. फक्त त्याची कारणं शोधा, की कोणत्या गोष्टीमुळे आपण हारलेलो आहोत आणि ते हारणं आपल्याला मिटवायचं आहे, संपवायचं आहे आणि आपण पुन्हा एकदा जिंकायचं आहे. यू कॅन विन, यू कॅन डू इट. येस! बघा मित्रांनो, आपण नेहमी एखादी गोष्ट करत असताना आपल्याला फक्त सक्सेस माहीत पाहिजेत किंवा आपण जर एखादी गोष्ट ठरवली तर आपण त्या गोष्टीमध्ये सक्सेसच झालं पाहिजे. एखादी कोणतीही गोष्ट करण्याचं ठरवलं तर आपण फक्त त्याच्यामध्ये यशच प्राप्त केलं पाहिजे, अशी आपली अपेक्षा असते आणि ह्या अपेक्षेला आपण खरं ठरतो. पण मात्र एक विसरतो का यश ही डायरेक्ट हायवेनी मिळत नसतो. मग आपल्याला त्याची सुरुवात टप्प्याटप्प्याने करावी लागते. मग जसं की गाडी सुरू करताना फर्स्ट गिअर, सेकंड गिअर, थर्ड गिअर असं करता आपली गती वाढत असते. मात्र ज्यावेळेस आपल्याला एखादी गोष्ट अपेक्षित असते त्यावेळेस आपल्याला इतकी फास्ट पाहिजे का ती आत्ता अपेक्षित केली तर लगेच आपल्याला ती मिळाली पाहिजे अशी आपली अपेक्षा असते. मात्र मित्रांनो, तसं नाही. यश हे हायवे नाही आहे, तर ती एक पूर्ण अशी प्रोसेस आहे आणि या प्रोसेसमधलं एक महत्त्वाचा भाग म्हणजे अपयशसुद्धा आहे. लक्षात घ्या. मी आज इतकी सुंदर अशी गोष्ट बघितली, की ज्यावेळेस आपण एखाद्या वेळेस एखाद्या गोष्टीसाठी ट्राय करतो, पण ते ट्राय करताना सुरुवातीला आपण फक्त फेलपर्यंत जातो. मग परत दुसऱ्या वेळेस ट्राय करतो. मग परत ट्राय करतो. मग फेल होतो. परत ट्राय करतो. मग फेल होतो आणि थोडेसे ज्या आधी चुका झालेल्या आहेत, त्या चुका आपण संपवतो आणि ज्यावेळेस ट्राय करतो त्यावेळी डायरेक्ट आपल्याला सक्सेस मिळालेलं असतं मित्रांनो. त्यावेळेस आपल्याला सक्सेस मिळालेलं असतं मित्रांनो. म्हणजेच आपण ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे, की अपयश ही यशाची पहिली पायरी. असेच प्रेरणादायी विचार बघण्यासाठी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व्हिडिओ मला. त्याचबरोबर तुमच्या मित्रांमध्ये सुद्धा शेअर करा, जेणेकरून त्यांना पण अशा प्रेरणा मिळत जातील आणि त्यांचंही आयुष्य आपल्याप्रमाणे सुखरूप आणि यशस्वी होण्यासाठी मदत होईल. धन्यवाद. जय हिंद.